अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीला आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मात्र गैरहजर होते। पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच आम्ही सर्व विरोधक एकत्र आहोत असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते येतील असं भास्कर जाधवांनी सांगितलं। उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृह विरोधी पक्षनेत्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणार आहेत। एका निरोगी लोकशाहीसाठी एक मजबूत विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता आवश्यक असल्याचं म्हटलं जातं। केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। अजित पवारांच्या अपघाताबाबत केंद्रीय पातळीवर चर्चा झाली असून काँग्रेस कार्यकारिणी यावर आता अंतिम भूमिका घेईल असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे। स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडला। या प्रश्नावर संजय राऊतांनी बोलणं टाळलं। पत्रकार परिषदेदरम्यान याबाबत विचारलेल्या प्रश्नावर राऊतांनी थेट नो कमेंट असं म्हटलंय। स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावरूनच्या नाराजीनंतर आता शिवसेना युबीटी आणि मनसेतल्या राजकीय हालचालींना वेग आल्याची माहिती आहे। मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदावरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेकडे तब्बल 7 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपद आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत। या दरम्यान नागरिकांच्या भेटीबरोबरच ते शेतातही रमले। यावेळी त्यांनी शेतामध्ये वृक्ष लागवड केली तर गोठ्यातील मुक्या जनावरांना चाराही घातला। शरद पवारांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उलट्यांचा त्रास झाल्यानं शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। त्यांच्या रक्ताची चाचणी तसंच सिटी स्कॅन करण्यात आलेला आहे। सर्व रिपोर्ट नॉर्मल आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। शिरूर तालुक्यातल्या कासारी फाटा इथं जमिनीच्या वादातनं 2 गटातल्या तरुणांमध्ये लाकडी दाणक्यांनी मारहाण झाली असून यात एक तरुण गंभीर जखमी झाला। मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झाला असून या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी तक्रारीच्या नंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात 2 गटाच्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले। रत्नागिरीच्या माडबन आणि विजयदुर्ग समुद्रात स्फोटाचे मोठे आवाज आले होते। या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं। यानंतर स्थानिक पोलिसांकडून गूढ आवाजाबाबत तपास सुरू करण्यात आला। यानंतर हे आवाज खोल समुद्रातून जाणाऱ्या टग अर्थात मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधनं फायर केल्यानं स्फोटाचे आवाज आल्याची माहिती पोलिसांनी दिली। म्हाडाच्या मुंबईतील दुकानांकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतं। म्हाडानं मुंबईतील 84 दुकानांचा लिलाव केला, त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली। कल्याण डोंबिवलीमधील महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतीमधील डोंबिवली आयरे गावातील समर्थ कॉम्प्लेक्सला पुन्हा नोटीस पाठवली। 6 मार्चपर्यंत इमारत खाली करा अन्यथा कारवाई करणार असा इशारा महापालिकेनं दिला। जागेच्या वादातून न्यायालयाच्या आदेशानंतर आयुक्तांच्या सूचनेनुसार या इमारतीला नोटीस दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पुणे महापालिकेचं आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक अंतिम टप्प्यात आहे। पुढच्या आठवड्यात ते छपायला जाणार आहे। स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्याच्या नंतर नवनिर्वाचित अध्यक्षांकडे हे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार आहे। 1 लाख प्रवाशांना लवकरच 5 कोटी रुपयांचा परतावा मिळणार असल्याचं MSRDCच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। खोपोलीजवळ गॅस टँकर अपघाताच्या नंतर 3 फेब्रुवारीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 32 तासांची वाहतूक कोंडी झाली होती। या दरम्यान वसूल केलेला टोल परत मिळणार आहे। येत्या आठवड्यात प्रवाशांना त्यांच्या फास्टॅग खात्यामध्ये रक्कम परत केली जाईल। विविध लाभ असलेले स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसवण्यात येत आहेत। स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती वीज ग्राहकांना दिवसाच्या वीज वापराबद्दल प्रति युनिट 80 पैसे TOD सवलत देण्यात येत आहे। सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीतील वीज वापरासाठी वीज दरात सवलत देण्यात येते। नाशिक शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक डिजिटल पोलीस प्रणालीचा प्रभाव पहिल्याच आठवड्यात स्पष्टपणे दिसून आला। या प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर शहरात दररोज होणाऱ्या वाहतूक नियमभंगाच्या घटनांमध्ये तब्बल 80% घट नोंदवण्यात आली। गाय आणि म्हशीचं दूध महागणार आहे। गाय आणि म्हशीच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ होणार आहे। दूध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय झाला। 1 मार्चपासून नवे दर लागू होणार आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च काढण्यात आला। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं इतवारी परिसरातील शहीद चौक ते महाल इथल्या चिटणीस पार्कपर्यंत हा लॉंग मार्च काढण्यात आला। त्यानंतर चिटणीस पार्क मैदानात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता। बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम महोत्सवाचं आयोजन केलं होतं। बदलापुरात पश्चिमेकडील घोरपडे मैदानावर भव्य स्वरूपात हा भीम महोत्सव झाला। या महोत्सवात सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची उपस्थिती होती। साठी एक आनंदाची बातमी।
भंडारा तालुक्यातील शहापुरात पशु प्रदर्शन आयोजित केलं होतं. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनामध्ये गाई, म्हशी, बैल, शेळ्या तसंच इतर पाळीव प्राण्यांच्या विविध जाती आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं डिजिटल पद्धतीनं अधिकृत सहभाग नोंदवला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होतीये. वाशिम जिल्ह्यात इयत्ता 5वी व 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 2 सत्रात होत आहेत. जिल्ह्यात 76 परीक्षा केंद्रांवर एकूण 10,704 विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत. राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा इथं शाळेच्या भिंतीवर बिबट्याचा वावर दिसून आला. सोशल मीडियावर या बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 19 तारखेला रात्री हा बिबट्या शाळेच्या भिंतीवर बसलेला आढळला. गावाच्या शाळेतच बिबट्याचा वावर आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. भंडाऱ्याच्या नानोरीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. काही दिवसांपासून या परिसरात बिबट्यानं दहशत पसरवली होती. गेल्या आठवड्यातही एका बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. मुंबईत काल कमाल तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअस होता. या हंगामातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. पुढचे 2 दिवस तापमान 34 ते 35 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सलग 2 दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाची पातळी उच्चांकावर कायम आहे. रस्त्यांवरील धूळ, वाहनांचा वाढता धूर आणि थंड हवामान यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला. अवघ्या काही दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा धाराशिव इथं भीषण अपघातात मृत्यू झाल्याची काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. चालकाचं नियंत्रण सुटताना कार थेट टोलवेच्या कमानीवर जाऊन जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये तरुण जोडप्याचा जागेवरच अंत झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला. नागपूरमध्ये भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाला. जखमी भाग्यश्री यांना तत्काळ इस्पितळात नेलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला. राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकानं कार चालकाला ताब्यात घेतलंय. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 2 आठवड्यांपूर्वीही याच चौकाजवळ एका रॅपिडो चालकाचा अपघाती मृत्यू झाला होता. स्वामी अविमुक्तेश्वरानंदांच्या अडचणीमध्ये वाढ झाली. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची लैंगिक अत्याचार प्रकरणाची चौकशी होणार आहे. पोक्सो कोर्टानं अविमुक्तेश्वरानंदांवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिलेत. अविमुक्तेश्वरानंदांवर शिष्य असलेल्या लहान मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अहिल्यानगरचे माजी महापौर अभिषेक कळमकरांवर बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. शाळेत नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार एका 25 वर्षाच्या तरुणीकडनं MIDC पोलीस ठाण्यात देण्यात आली. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील करंज गावात कांद्याच्या पिकात अफूची झाडं लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकत कारवाई केली. यात तब्बल 27 लाख किमतीची अफूची झाडं जप्त केली. मुंबईतील IIT पवईमध्ये एका विद्यार्थ्याच्या बॅगेतनं 5 काडतूस जप्त करण्यात आली. काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर झडती घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्याच्या बॅगेत काडतूस आढळली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून कागदपत्रांची चोरी झाली. या प्रकरणात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्यात बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोनं चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपीकडनं 3 गुन्हे उघडकीस आणून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बसमध्ये चढून लक्ष ठेवून आरोपी नागरिकांचं सोनं चोरी करत होता.